नमस्कार. मुंबईकडे पुन्हा एक मोठा मोर्चा निघणार का? आरक्षणाच्या प्रश्नावर महाराष्ट्रात पुन्हा आंदोलनाची ठिणगी पेटली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी दिलेल्या नव्या आवाहनामुळे राजकारण, समाज आणि प्रशासन तिन्ही स्तरांवर खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलंय? कोण कोण यात सहभागी होणार आणि याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो? सगळं काही जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आता एक मोठं पाऊल उचललंय. त्यांनी थेट मुंबईकडे आंदोलन करण्याचं आवाहन केलंय. या आंदोलनात फक्त मराठा समाजच नाही तर धनगर समाजालाही सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. ही बाब विशेष महत्त्वाची मानली जाते, कारण दोन मोठे समाज एकत्र आल्यास या आंदोलनाचा प्रभाव राज्यभर मोठ्या प्रमाणात जाणवू शकतो. ही माहिती मराठवाड्यातून समोर आली आहे, जिथे स्थानिक पातळीवर बैठका आणि चर्चांचा सिलसिला सुरू आहे. या आंदोलनाचा उद्देश स्पष्ट आहे: आरक्षणाच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर ठोस निर्णय घेण्यासाठी दबाव निर्माण करणे. मनोज जरांगे पाटील यांनी याआधीही अनेक वेळा आंदोलन केले आणि प्रत्येक वेळी हा मुद्दा राज्यात चर्चेचा विषय ठरलाय. आता पुन्हा एकदा त्यांनी मुंबईकडे मोर्चा वळवण्याचा इशारा दिलाय. यामुळे प्रशासन सतर्क झालंय. या संपूर्ण घडामोडींमध्ये काही महत्त्वाचे अपडेट समोर येत आहेत. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात तयारी सुरू असल्याची माहिती मिळते. विविध जिल्ह्यांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. मराठा आणि धनगर समाजातील काही नेते या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत. मात्र या आंदोलनाची नेमकी तारीख आणि स्वरूप याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. तसेच मुंबईत नेमका किती मोठा मोर्चा निघणार याबाबतही अजून स्पष्टता आलेली नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, हा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. पोलीस विभागाकडून सुरक्षेच्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जाते. मात्र या आंदोलनाबाबत सरकारकडून अजून कोणतीही सविस्तर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान तज्ज्ञांच्या मते जर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात झालं तर त्याचा परिणाम आगामी राजकीय घडामोडींवरही होऊ शकतो. एकंदरीत मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापलेला दिसतोय. आता सर्वांचं लक्ष आहे, सरकार काय निर्णय घेतं आणि हे आंदोलन नेमकं कोणत्या दिशेने जातं. या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला काय वाटतं, हे आंदोलन किती मोठं होऊ शकतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.